Hi student friends, I am NM Kuchekar sir. Welcome to my YouTube channel. We are going to study the subject biology, and in that we have started the chapter number 4, that is the molecular basis of the inheritance. In that, in last video we have seen about the packaging of DNA into eukaryotic organism, and in present video we are going to deal with still important concept, that is the concept of DNA replication in eukaryotic organism. That concept we are going to study with different headings, that is the necessity of DNA replication, then hetero and autocatalytic nature of the DNA, then definition of DNA replication and exact process of DNA replication. In that, activation of nucleotides, point of origin, unwinding or unzipping, replication for synthesis of new strands, leading and lagging strands, and formation of daughter DNA molecules. These are the different terms and the steps we are going to observe into the present video. At first we are going to see the necessity of this DNA replication. So as far as the cells are there, cells are going to reproduce. Cells जे असतात त्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये जातात बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या प्रोसेस थ्रू काय होतं तर पेशींचा नंबर जो आहे तो वाढत जात असतो, आणि हा वाढलेला जो पेशींचा नंबर आहे त्यांच्यामध्ये इक्वल क्वांटिटीचा DNA जो आहे तो त्या पुढच्या सेलमध्ये डिवायडिंग सेलमध्ये जो आहे तो पुढे जावा लागतो, आणि त्याच्यासाठी म्हणून DNA रेप्लिकेशनची गरज आहे. आणि त्यामुळे काय होतं तर डॉटर सेल्समध्ये इक्वल क्वांटिटी ऑफ DNA जो आहे तो त्या DNA रेप्लिकेशनच्या प्रोसेसमुळं पुढच्या पेशींमध्ये इनकमिंग सेल्समध्ये जो आहे तो जात असतो. आता आपल्याला पाहायचं आहे दुसरं हेडिंग, ते म्हणजे हेटेरो अँड ॲटोकॅटॅलिटिक नेचर ऑफ द DNA. व्हेन DNA डायरेक्ट्स द सिंथेसिस ऑफ द डिफरंट मोलिक्युल्स अदर दॅन इटसेल्फ. म्हणजे ज्यावेळेला DNA काय करतो तर वेगळे मोलिक्युल्स, उदाहरणार्थ RNA तयार करतो. RNA तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन त्याला आपण म्हणतो. RNA पासून प्रोटीन्स किंवा मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर जे तयार होतो त्याला आपण प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन म्हणतो. ती जी प्रोसेस आहे ती दॅट इज स्टडीड अंडर द हेटेरोकॅटॅलिटिक नेचर ऑफ द DNA. हेटेरोकॅटॅलिटिक नेचर म्हणजे काय तर DNA जो आहे तो DNA डायरेक्ट सिंथेसिस ऑफ अदर दॅन इटसेल्फ, म्हणजे तो स्वतः नाही तर स्वतःपेक्षा वेगळे सबस्टन्स तयार करण्यासाठी, उदाहरणार्थ RNA तयार करतो, ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसला डायरेक्ट करतो, ट्रान्सलेशनच्या प्रोसेसला डायरेक्ट करतो, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं हेटेरोकॅटॅलिटिक नेचर. तर ॲटोकॅटॅलिटिक नेचर कशाला म्हणायचं आहे? ॲटोकॅटॅलिटिक नेचर इज द नेचर व्हेअर DNA डायरेक्ट्स इटसेल्फ टू प्रोड्यूस द DNA. उदाहरणार्थ त्याला आपण प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन असं म्हणतो. रेप्लिकेशनची प्रोसेस जी आहे DNA रेप्लिकेशनची, दॅट कम्स अंडर द ॲटोकॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी ऑफ द DNA. स्वतःला तयार करतो त्याला म्हणतो आपण ॲटोकॅटॅलिटिक नेचर ऑफ द DNA. नाऊ वी आर गोइंग टू सी एक्झॅक्ट द डेफिनेशन ऑफ द DNA रेप्लिकेशन. DNA रेप्लिकेशनची व्याख्या आपल्याला पाहायच्या इथं. DNA रेप्लिकेशन इज द प्रोसेस थ्रू विच DNA मेक्स आयडेंटिकल कॉपीज ऑफ इट. स्वतःसारख्याच तो कॉपीज तयार करतो, आयडेंटिकल कॉपीज, त्याला DNA रेप्लिकेशन असं. सिम्पली DNA मेक्स आयडेंटिकल कॉपीज और एक्झॅक्ट कॉपीज ऑफ इट सेल्फ, दॅट इज कॉल्ड ॲज अ DNA रेप्लिकेशन. नाउ वी आर गोइंग टू सी द प्रोसेस ऑफ DNA रेप्लिकेशन. DNA रेप्लिकेशनची आता प्रोसेस आपल्याला पाहायची आहे. DNA रेप्लिकेशनची प्रोसेस जी आहे दॅट वॉज पुट फोर्थ बाय वॅटसन अँड क्रिक. वॅटसन आणि क्रिक ज्यांनी डबल हेलिकल जे मॉडेल आहे DNAचं ते त्यांनी क्रॅक केलं, आणि त्याच्यानंतरची जी डिस्कवरी आहे ती DNA रेप्लिकेशन ॲज पर द वॅटसन अँड क्रिक्स मॉडेल. वॅटसन आणि क्रिकच्या मॉडेलनुसार किंवा वॅटसन आणि क्रिक यांच्या स्टडीनुसार हे आपल्याला प्रोसेस ऑफ DNA रेप्लिकेशन पाहायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू सी दॅट इज द ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑर प्रोसेस ऑफ फॉस्फोरायलेशन. तर ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स ही आपल्याला पहिली स्टेप पाहायची आहे. ते आपल्याला बघावं लागेल सुरुवातीला की पेशीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला पेशी आहे, पेशीच्या आतमध्ये केंद्रक आहे, आणि केंद्रक जो आहे त्याच्या आतमध्ये जे काही
क्रोमॅटिन मटेरियल आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स आहेत. न्यूक्लियोटाइड्स आर स्कॅटर्ड हिअर अँड हिअर. इकडे तिकडे ते विखुरलेले न्यूक्लियोटाइड्स आहेत. दोज आर इन द फॉर्म ऑफ मोनो. तर डिऑक्सी ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी गायनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी थायमिडिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सीसाइटिडिन मोनोफॉस्फेट, अशा स्वरूपामध्ये मोनोफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये डीएनए आहे. आता दीज मोनोफॉस्फेट्स आर गेट कन्व्हर्टेड इनटू ट्रायफॉस्फेट्स. मोनोफॉस्फेट्सचं रूपांतर कशामध्ये केलं जातं तर ट्रायफॉस्फेटमध्ये केलं जातं विथ द हेल्प ऑफ एटीपी अँड इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. फॉस्फोरायलेज एन्झाईमच्या सानिध्यात काय केलं जातं तर ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट्सचं रूपांतर कशामध्ये होतं तर डिऑक्सी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट्स मध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. म्हणजे मोनोफॉस्फेट्स आर गेट कन्व्हर्टेड इनटू ट्रायफॉस्फेट्स. आता प्रश्न असा पडतो की मोनोफॉस्फेट्सचं रूपांतर ट्रायफॉस्फेट्समध्ये काय करायचं तर त्याच्यासाठी स्टेपचं नाव आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. ॲक्टिवेशन न्यूक्लियोटाइड्सचं व्हावं लागतं. मोनोफॉस्फेट्सचं रूपांतर ट्रायफॉस्फेट्समध्ये व्हावं लागतं. पण कशासाठी व्हावं लागतं तर दॅट इज इसेन्शियल फॉर फॉर्मेशन ऑफ द पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन जी तयार होणार असते डीएनएची ती पॉलीपेप्टाइड चेन तयार होण्यासाठी म्हणून मोनोफॉस्फेट जे आहेत ते इनसफिशियंट होतात. अँड दॅट्स वाय ट्रायफॉस्फेट्स आर नेसेसरी. दॅट फॉर्मेशन ऑफ मोनोफॉस्फेट्स इंटू ट्रायफॉस्फेट्स it is supported by phosphorylase enzyme. That's why this process is called as the process of phosphorylation. Now we are going to see the point of origin or point of initiation. आता point of origin or point of initiation जे आहे DNA replication starts at a specific point called as point of origin and that is denoted by letter O. O लेटरनं ते डिनोट केलं जातं आणि that terminates at the specific point. That point is called as the point of termination that is denoted by letter T. आता ओरिजिन O आणि T म्हणजे टर्मिनेट होण्याची जी प्रोसेस असते ती आपण पाहतो. आता DNA, you know that DNA molecule or DNA biomolecule is longer biomolecule. लॉंगर आहे तो आणि त्याच्यामुळे काय आहे तर देर आर सेव्हरल रेप्लिकॉन्स ऑन इट. म्हणजे काय तर इथं सर्टन पॉइंट्स आहेत. दोज पॉइंट्स आर कॉल्ड ॲज द रेप्लिकॉन्स. त्याला आपण रेप्लिकॉन्स असं म्हणतो. रेप्लिकॉन्स आर द युनिट्स इन द DNA which undergoes the process of the replication. जो रेप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये जातो तो जो पॉईंट आहे त्याला रेप्लिकॉन्स असं म्हटलं जातं. आणि हे देर आर सेव्हरल रेप्लिकॉन्स और सेव्हरल पॉइंट्स ऑफ द इनिशिएशन इन द यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये मेनी भरपूर पॉईंट्स ऑफ ओरिजिन किंवा पॉईंट्स ऑफ द इनिशिएशन ज्याला आपण म्हणतो किंवा ओ आपण म्हणतो. ओरिजिनचा पॉईंट जो आहे तो रेप्लिकॉनच्या फॉर्ममध्ये किंवा रेप्लिकॉनच्या फॉर्मॅटमध्ये भरपूर तसे सेव्हरल पॉईंट्स पाहायला मिळतात. परंतु जर आपण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा विचार केला तर तो प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा जो DNA आहे त्याच्यामध्ये फक्त एकच पॉईंट ऑफ ओरिजिन जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आता हा जो रेप्लिकॉन आहे किंवा पॉईंट ऑफ ओरिजिन ज्याला आपण म्हणतो तो जो रेप्लिकॉनमध्ये तो पॉईंट ऑफ ओरिजिन आहे तो कशा पद्धतीनं अनवाइंडिंग व्हायला सुरुवात होते तर दॅट इज असिस्टेड विथ द हेल्प ऑफ द एन्झाईम इंडोन्यूक्लिएज. इथं काय होतं तर ॲक्शन ऑफ एन्झाईम इंडोन्यूक्लिएजेस. न्यूक्लिएजेस एन्झाईमची एक कॅटेगरी आहे. इंडोन्यूक्लिएजेस आहे, एक्झोन्यूक्लिएजेस आहे. परंतु इंडोन्यूक्लिएज एन्झाईम इज गोइंग टू अटॅक ऑन द रेप्लिकॉन इज स्पेशली इंटू द ओरिजिन पॉईंट. ओरिजिन पॉईंटला जे अटॅक करतं बाय ब्रेकिंग द हायड्रोजन बॉन्ड्स. त्याच्यामध्ये जे काही हायड्रोजन बॉन्ड्स असतात ते ब्रेक करून फॉर्मेशन ऑफ निक जे आहे म्हणजे वेणी असलेली वेणीला जर आपण अशा पद्धतीने पकडलं तर अनवाइंडिंग जशा पद्धतीने होतं आणि अनवाइंडिंग होऊन काय होतं एक निक तयार होते. ती जी निक आहे ती तिथं तयार होत असते आणि दॅट इज assisted by, that is supported by, or that is created by
the endonuclease enzyme into the point of origin. Now we are going to see the unwinding of DNA molecules. आता निक तयार झाल्यानंतर आफ्टर फॉर्मेशन ऑफ द निक अनवाइंडिंग इज नेसेसरी. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अनवाइंडिंग और अनझिपिंग. अनवाइंडिंग किंवा अनझिपिंग त्याला म्हटलं जातं की ज्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर ती जी काय निक तयार झालेली आहे ती निक फॉर्म झालेली निक जी आहे ती जशीच्या तशीच राहावी म्हणून काय केलं जातं अनवाइंडिंग जे आहे ते सपोर्ट करण्यासाठी म्हणून देर आर सेव्हरल एन्झाइम्स वर्क देअर टू मेंटेन द निक. द एन्झाइम फर्स्ट एन्झाइम इज द DNA हेलिकेज एन्झाइम. आता हेलिक्स जे आहे ते हेलिक्स जे आहे ते परत स्टेबल होऊ नये ते डिस्टेबल राहावं किंवा फोर्क जो आहे तो तसाच मेंटेन राहावा याच्यासाठी म्हणून किंवा निक जे आहे ते परत वाइंड होऊ नये. समजा आता ती निक तयार झालेली आहे ती निक परत वाइंड होऊन त्याचं डबल हेलिकल मॉडेल तयार होऊ नये आणि त्यासाठी म्हणून काय केलं जातं तर DNA हेलिकेज एन्झाइम जे आहे ते तिथं वर्क करतं आणि दॅट इज इसेन्शियल फॉर अनवाइंडिंग ऑफ ऑर अनझिपिंग ऑफ दी रेप्लिकेशन स्टँड्स. रेप्लिकेशन स्टँड जे आहे त्याचं अनवाइंडिंग किंवा अनझिपिंग जे आहे ते मेंटेन करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो. नाऊ सेपरेटेड स्टँड्स. आता हा DNA बायोमॉलिक्यूल आहे जो डबल स्टँडर्ड आहे त्याचं रेप्लिकेशन ची जी निक आहे ती निक इथं तयार झालेली आहे. तयार झालेली निक जी आहे ती परत स्टेबल होऊ नये म्हणून काय केलं जातं तर वन ऑफ द एन्झाइम कॉल्ड ॲज DNA हेलिकेज. DNA हेलिकेज एन्झाइम इथं अटॅच होतं and it is essential for maintaining unwindings of the strand or that process is called as unzipping. And now each and every strand, प्रत्येक स्टँड जे आहे that is binded with the help of some proteins called as single strand binding proteins. Each separated strand now stabilized with the help of single strand binding protein. म्हणजे DNA हेलिकेजचा ही रोल आहे आणि काहीतर सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीनचा सुद्धा इथं रोल आहे. त्यानंतर आपण पाहतोय दॅट इज द रेप्लिकेशन फोर्क. रेप्लिकेशन फोर्क इज फॉर्मड आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द निक फॉर्म जी होते एंडोन्यूक्लियस एन्झाइमच्यामुळं आणि त्याच्यामुळे काय होतं निक तयार होते अँड निक ॲपियर्स ॲज लाईक इन्व्हर्टेड वाय शेप स्ट्रक्चर. जसं आपण उलटं इंग्लिश लेटर वाय जे आहे तसं आपल्याला हे दिसतं आणि म्हणून ह्याला रेप्लिकेशन फोर्क असं आपण म्हणतो. रेप्लिकेशन फोर्क जो तयार झालेला आहे इथं तो रेप्लिकेशन फोर्कच्या इथं काय झालेला आहे तर देर आर न्यूक्लियोटाइड्स. डिफरंट न्यूक्लियोटाइड्स इथं आहेत. समजा इथं सी असेल तर इथं टी आहे, ए असेल सॉरी सी असेल तर जी आहे, ए असेल तर टी आहे, टी असेल तर ए आहे, सी असेल तर जी आहे. म्हणजे ते कसे आहेत तर त्याचे हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक झालेले आहेत आणि हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक झाल्यामुळं ते आता कसे आहेत तर सिंगल आहे आणि त्याच्यामुळं काय होतं दॅट क्रिएट्स दी टेन्शन. म्हणजे ते काय करतं तर परत वाइंड व्हायला बघतं आणि वाइंड व्हायला बघितल्यामुळे त्याच्यामध्ये एक टेन्शन एक प्रेशर जे आहे ते क्रिएट होत असतं अँड दॅट प्रेशर इज रिलीज विथ द हेल्प ऑफ हेलिक्स रिलॅक्झिंग एन्झाइम. बघा DNA हेलिकेजचा रोल आहे, सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीनचा रोल आहे, परंतु ह्या दोन्ही स्टँडवरती इथं जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत ते न्यूक्लियोटाइड्स अनपेअर झाल्यामुळे प्रेशर निर्माण होतं आणि ते प्रेशर मेंटेन होण्यासाठी म्हणून एक एन्झाइम इथं काम करतं हेलिक्स रिलॅक्झिंग एन्झाइम. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट स्टेप दॅट इज द सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स. नाऊ सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स. आता सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स वी आर गोइंग टू सी ॲट फर्स्ट. सुरुवातीला आपण काय करूया तर ही फिगर जी आहे ती समजून घेऊया. हा रेप्लिकेशन फोर्क तयार झालेला आहे. रेप्लिकेशन फोर्कमध्ये काय झालेलं आहे तर दोन स्टँड्स आहेत. दोन स्टँड्स आर कॉल्ड ॲज हे जे स्टँड आहे दॅट रन्स फ्रॉम 5' to 3' डिरेक्शन दॅट इज कॉल्ड ॲज द लिडिंग टेम्पलेट. टेम्पलेट ह्या इंग्लिश वर्डचा मराठीत अर्थ होतो आधार कार्ड. लिडिंग टेम्पलेट. दुसरा आहे लॅगिंग टेम्पलेट दॅट रन्स फ्रॉम 3' to 5' डिरेक्शन. 3' to 5' डिरेक्शनला रन करणारं काय आहे तर लॅगिंग टेम्पलेट आहे आणि 5' to 3' डिरेक्शनला रन होणार काय आहे तर लिडिंग टेम्पलेट आहे. आता ही जी काही टेम्पलेट्स आहेत त्या टेम्पलेट्सवरती काय होतं तर न्यू स्टँड्स आर गोइंग टू फॉर्म. सिंथेसिस ऑफ न्यू स्टँड्स इज टेक्स प्लेस बाय ॲडिशन ऑफ सम प्रायमर्स. इथं काय होतं तर इथं काही प्रायमर्स अटॅच होतात ॲट द 3' एंड.
नवीन जे काय प्रायमर अटॅच होत असतात ते नेहमी 3' एंडला अटॅच होतात आणि 3' एंडपासून 5' येतात. इथं हा 3' एंड आहे तर ते 5' एंडकडे रन करत असतात आणि हा 5' एंड आहे तर इकडून 3' एंडकडून ते रन करत असतात. म्हणजे काय तर सम RNA प्रायमर्स आर अटॅच ॲट दी 3' एंड. 3' एंड अटॅच होतात ॲट दी लिडिंग टेम्पलेटच्या 3' एंडला जे काय RNA प्रायमर्स अटॅच होतात दोज रन्स फास्ट. अगदी फास्टरित्या ते स्टँड तयार होतं अँड इट इज असिस्टेड बाय दी DNA पॉलिमरेज एन्झाईम. DNA पॉलिमरेज एन्झाईमचे साईन काय होतं. आता इथं ऑलरेडी काय आहे तर इथं समजा त्या टेम्पलेटवरती इथं C आहे म्हणजे काय सायटोसिन आहे, इथं T आहे, इथं A आहे, इथं G आहे. तर कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियोप्लाझम इटसेल्फ अँड विच आर ॲक्टिवेटेड ॲट फर्स्ट. पहिल्या स्टेपमध्ये ते ॲक्टिवेट झालेले आपण पाहिलेले आहे आणि मग काय होतं तर C असेल तर कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड कोणता आहे तर G आहे, गॉनिन आहे, दॅट इज अट्रॅक्टेड. T असेल तर A अट्रॅक्ट केला जातो, G असेल तर C अट्रॅक्ट केला जातो, C असेल तर G अट्रॅक्ट केला जातो. अँड नाव कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स आर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस आपण त्याला म्हणतो पॅरेंटल न्यूक्लियोटाइड्सकडे ते अट्रॅक्ट केले जातात. अँड नाव दीज आर त्याला आपण काय म्हणूया की एकमेकांना बाइंड होण्यासाठी म्हणून DNA पॉलिमरेज एन्झाईम जे आहे दॅट प्लेज द व्हायटल रोल इनटू फॉर्मेशन ऑफ द लिडिंग स्ट्रँड तयार होण्यासाठी. इट रन्स फास्ट ऑर ॲट फास्टर रेट. म्हणजे काय तर एकदम फास्ट असं ते रन होतं आणि 5' एंडला जाऊन थांबतं. आता दुसरं इथं 5' एंड आहे म्हणलं तर इथं 3' एंड आहे. 3' एंडला काय होतं तर सम RNA प्रायमर्स आर गेट अटॅच्ड. RNA प्रायमर्स अटॅच होतात आणि RNA प्रायमर्स अटॅच झाल्यानंतर काय होतं तर हळूहळू त्याच्यावरती जे काय न्यूक्लियोटाइड्स असतील T असेल, A असेल, C असेल, G असेल तर त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स फ्रॉम न्यूक्लियोप्लाझम ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपातले जे काय डिऑक्सी ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपातले जे काय न्यूक्लियोटाइड्स आहेत दोज आर गेट अट्रॅक्टेड ॲट स्लो रेट ॲज कम्पेअर टू दी लिडिंग स्टँडच्या तुलनेमध्ये लॅगिंग स्टँड जे आहे त्याचे न्यूक्लियोटाइड्स अगदी हळूहळू एकमेकाच्या मागं ते अटॅच होत असतात. दोज आर सपोर्टेड बाय DNA लायगेज एन्झाईम. DNA लायगेज एन्झाईम त्याला मदत करतात, DNA लायगेज. अँड अगेन दोज आर सपोर्टेड विथ DNA पॉलिमरेज एन्झाईमचा सुद्धा त्यांना रोल आहे. DNA लायगेज आणि DNA पॉलिमरेज एन्झाईम काय करतं तर हे जे काही हळूहळू अट्रॅक्ट होणारे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्यांना एकमेकांशी बांधून त्याच्यामध्ये हायड्रोजन 2 आता समजा A आणि T असेल म्हणजे ॲडेनिन आणि थायमिन असेल तर त्याच्यामध्ये 2 वीक हायड्रोजन बॉन्ड्स आहेत आणि गायनोसिन आणि किंवा ग्वानिन आणि सायटिन असेल त्याच्यामध्ये 3 वीक हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. ते बॉन्ड्स एकमेकांच्या मध्ये बिल्टअप होण्यासाठी त्यानंतर 2 सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड्समध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स बिल्टअप होण्यासाठी म्हणून काय होतं तर DNA लायगेज आणि DNA पॉलिमरेज एन्झाईम्स प्लेज द इम्पॉर्टंट रोल. आणि मग काय होतं तर ॲट द स्लो रेट द लॅगिंग स्टँड इज गोइंग टू फॉल. आणि काय होतं तर हे जे काही फ्रॅगमेंट्स आहेत RNA प्रायमर्सच्या नंतर जे काही DNAचे फ्रॅगमेंट्स म्हणजे आपण न्यूक्लियोटाइड्स म्हणून त्याला न्यूक्लियोटाइड्स जे आहेत आणि ते स्लो रेटनं काय होतात तर एकमेकांशी अटॅच होत जातात. त्यांना DNA लायगेज आणि DNA पॉलिमरेज एन्झाईमचा सपोर्ट मिळतो आणि ते काय होतं तर हळूहळू अटॅच होऊन शेवटी कडेला येतात, मात्र ॲट स्लो रेटनं ते होत असतात. हे जे काय फ्रॅगमेंट्स आहेत त्याचा पहिल्यांदा अभ्यास ओकाझाकी नावाच्या शास्त्रज्ञाने केला आणि म्हणून त्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हटलं. अँड नाव वी आर गोइंग टू सी नेक्स्ट स्टेप दॅट इज द फॉर्मेशन ऑफ द डॉटर DNA जो आहे तो तयार होतो. वन ॲट द 5' to 3' जो एंड आहे तिथून 3' to 5' अँड अदर फ्रॉम 5' to 3' म्हणजे इथून तो 3' आहे मात्र 5' ला येतो. न्यू स्टँड जो आहे नेहमी RNA प्रायमर जो आहे तो 3' एंडला अटॅच होतो. इथं 3' एंडला अटॅच झालेला आहे तो 5' एंडला संपलेला आहे. आता ह्या स्टँडचा विचार केला तर इथं हा 3' इथं आहे म्हणून 3' पासून रन होतो आणि 5' ला एंड होतो. न्यू स्टँड्स आर ऑलवेज रन्स फ्रॉम 3' to 5' डिरेक्शन. त्या डिरेक्शननं ते रन होत असतं.
आता फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए मॉलिक्यूल, डॉटर डीएनए मॉलिक्युल्स आर फॉर्मड, नवीन डीएनए मॉलिक्यूल जो फॉर्म झालेला आहे त्याच्यामध्ये एक लिडिंग स्ट्रँड आहे, दुसरं लॅगिंग स्ट्रँड आहे. त्याच्यामध्ये वन टेम्पलेट इज ऑफ पॅरेंटल अँड वन न्यू टेम्पलेट और वन न्यू स्ट्रँड इज गोइंग टू फॉर्म. म्हणजे दोन मध्ये एक पार्टनर जो आहे तो पॅरेंटल आहे अँड वन इज न्यू, दुसऱ्यामध्ये एक पार्टनर पॅरेंटल आहे आणि दुसरा नवीन आहे. अँड दॅट इज स्टडीड बाय मेसलसन अँड स्टाल इन 1958, 1958 साली. हे सुरुवातीला दाखवून दिलं की डीएनए रेप्लिकेशन हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे. का सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे? कारण का 50% कॅरेक्टर्स जे आहेत ते पॅरेंटल आहेत आणि 50% कॅरेक्टर्स जे आहेत तेच नवीन तयार होतात. दॅट इज स्टडीड ॲट फर्स्ट बाय मेसलसन अँड स्टाल. दॅट वी आर गोइंग टू सी इन टू दी नेक्स्ट लेक्चर. बट टुडे फ्रेंड्स वी हॅव ऑब्झर्व अबाउट दी DNA replication in eukaryotic organisms. In that this figure is also important. ही फिगर सुद्धा महत्त्वाची आहे. आता ही फिगर प्रत्यक्ष ते न्यूक्लियोटाइड्स कसे असतील या पद्धतीने दाखवलेली आहे. अँड दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द DNA replication in eukaryotic organism. की जिथं न्यूक्लियोटाइड्स तुम्हाला दिसतात, एच आणि टीच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, टी आणि एच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, सी आणि जी मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, ए आणि टी मध्ये डबल बॉन्ड आहे. म्हणजे ए आणि टी ॲडेनिन आणि थायमिनच्या मध्ये 2 वीक हायड्रोजन बॉन्ड्स आहेत आणि ग्वानिन आणि सायटोसिनच्या मध्ये 3 वीक हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. हे इथं दिसतात आपल्याला. ही फिगर आहे तीच ही फिगर आहे, मात्र न्यूक्लियोटाइडच्या बेसवरती ही फिगर जी आहे ती स्केच केली जाते. आपल्याला परीक्षेमध्ये दोन्हीपैकी कोणतीही फिगर आली तरी सुद्धा ती स्केच करता यावी म्हणून दोन्हीच्या दोन्ही फिगर्स इथं आपल्याला दाखवलेले आहेत. स्टुडंट फ्रेंड्स, इन प्रेझेंट व्हिडिओ वी हॅव ऑब्झर्व्ड अबाउट we are observing the DNA replication in eukaryotic organisms that we have studied with the help of necessity. मध्ये मी तुम्हाला सांगितलं की DNA रेप्लिकेशन जे आहे ते पेशी ज्या वेळेला डुप्लिकेट होत असतात किंवा पेशींचा नंबर वाढत असतो त्यावेळेला DNA जो आहे तो पुढच्या पेशींमध्ये तितक्याच प्रमाणात पुढे टाकला जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून DNA रेप्लिकेशनची गरज पडते. हेटेरो कॅटॅलिटिक नेचर कशाला म्हणतो आपण डीएनएचं? तर डीएनए डायरेक्ट सिंथेसिस ऑफ मोलिक्युल्स लाईक आरएनए. आरएनए ज्यावेळेला डीएनए पासून तयार होतो किंवा डीएनए त्याला डिलीट करतो त्यावेळेला त्याला आपण हेटेरो कॅटॅलिटिक नेचर असं म्हणतो. मग ती प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन असेल, प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन असेल, त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. ॲटोकॅटॅलिटिक नेचरमध्ये आपण पाहिलं की डीएनए इटसेल्फ गोइंग टू रेप्लिकेट, डीएनए रेप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये जातो, रेप्लिकेशन होतो आणि त्याला म्हणतो आपण ॲटोकॅटॅलिटिक नेचर. त्यानंतर डेफिनेशन आपण पाहिली की डीएनए मेक्स एक्झॅक्ट कॉपीज ऑफ इटसेल्फ. डीएनए काय करतो तर स्वतःच्याच मल्टिपल कॉपीज तयार करतो, त्याला आपण डीएनए रेप्लिकेशन असं म्हणतो. त्यानंतर प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन प्रत्यक्ष त्याच्यामध्ये आपण ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स पाहिलं किंवा त्या प्रोसेसलाच आपण फॉस्फोरायलेशन असं म्हणतो. हे पाहिलं आपण, ज्याच्यामध्ये डिऑक्सी ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट्स आर गेट कन्वर्टेड इनटू ॲडेनोसिन डिऑक्सी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट विथ हेल्प ऑफ एटीपी अँड फॉस्फोरायलेज एन्झाईम. आणि ते कशासाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पुढे जे काही पॉलिपेप्टाइड चेन तयार होणार असते त्याच्यासाठी म्हणून हे जे काय न्यूक्लियोटाइड्स ॲक्टिव्हेशन आहे ते गरजेचं आहे. आणि फॉस्फोरायलेज एन्झाईमचा रोल आहे म्हणून फॉस्फोरायलेशन असंही त्याला नाव. त्यानंतर पॉईंट ऑफ ओरिजिनच्या संदर्भात आपण पाहिलं, पॉईंट ऑफ ओरिजिन इज डिनोटेड बाय लेटर ओ अँड पॉईंट ऑफ टर्मिनेशन इज डिनोटेड बाय लेटर टी. आता पॉईंट ऑफ ओरिजिन कुठे आहे तर जर तो युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असेल तर पॉईंट ऑफ ओरिजिन कुठं आहे तर ऑन दी रेप्लिकॉन्स वरती आहे. रेप्लिकॉन म्हणजे काय तर जिथं डीएनएचं रेप्लिकेशन होतं. आता डीएनए संपूर्ण आहे, लॉंगर मॉलिक्युल आहे, लॉंगर बायोमॉलिक्युल आहे, पण सर्वच ठिकाणी डीएनएचं रेप्लिकेशन होत नाही तर स्पेसिफिक पॉईंटला होतं आणि त्याला आपण रेप्लिकॉन्स असं म्हणतो. रेप्लिकॉन्समध्ये पॉईंट ऑफ इनिशिएशन असतात जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये सेव्हरल पॉईंट्स ऑफ इनिशिएशन आहेत आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये मात्र एकच रेप्लिकेशनचा पॉईंट जो आहे तो आढळून येतो. त्यानंतर आपण पाहिलं अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्युल्स, ज्याच्यामध्ये डीएनए हेलिकेज एन्झाईमचा रोल आहे, सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीनचा रोल आहे, रेप्लिकेशन फोर्क तयार होतो इन्व्हर्टेड वाय शेप, तोही आपण पाहिला. आणि तो जे काही टेन्शन आहे वाय शेप स्ट्रक्चर तयार झाल्यामुळं आणि डिटॅच्ड न्यूक्लियोटाइड्समुळं दॅट इज रिलीज्ड बाय हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम. त्यानंतर आपण पाहिलं सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स विथ द हेल्प ऑफ डीएनए पॉलिमरेज एन्झाईम. आता डीएनए पॉलिमरेज एन्झाईमच्या सहाय्याने नवीन जे काय न्यूक्लियोटाइड्स आहेत ते बांधले जातात एकमेकांना आणि नवीन स्ट्रँड जे आहे ते एकसंध केलं जातं. इथंही मग ते लिडिंग स्ट्रँड असू द्या नाहीतर लॅगिंग स्ट्रँड असू द्या,
दोन्हीच्या मध्ये मात्र हे जे काय RNA प्रायमर्स आहेत ते RNA प्रायमर्स काय होतं तर ज्याला हे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स मॅच्युअर केले जातात, मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेला काय होतं ड्युरिंग द मॅच्युरेशन ऑफ द ओकाझाकी फ्रॅगमेंट्स व्हॉट एव्हर RNA प्रायमर्स आर गेट अटॅच ॲट द 3' एंड, दोन्हीच्या पण 3' एंडला जे काय RNA प्रायमर्स आहेत ते काढून घेतले जातात विथ द हेल्प ऑफ एन्झाईम DNA पॉलिमरेज. आता DNA पॉलिमरेज त्याच्यामध्ये जर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असेल तर DNA पॉलिमरेज अल्फा नावाचा एन्झाईम आहे विच इज इसेन्शियल फॉर रिमुव्हिंग द RNA प्रायमर्स फ्रॉम द अटॅच्ड साईट. म्हणजे इथं जे अटॅच केलेली साईट आहे सुरुवातीला त्याच्यामध्ये काय होतं तर हे RNA प्रायमर्स बाजूला काढून घेतले जातात DNA पॉलिमरेज एन्झाईमच्या सहाय्यानं. आता युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असतील तर ते DNA पॉलिमरेज अल्फा इथं काम करतात. समजा हा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असेल तर DNA पॉलिमरेज फर्स्ट काम करतं आणि काय होतं तर त्याचे काय RNA प्रायमर्स अटॅच झालेले आहेत ते काढून घेतले जातात. अँड नाऊ कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स विच आर नेसेसरी दोज आर गेट अट्रॅक्टेड फ्रॉम द न्यूक्लियोप्लाझम. अँड नाऊ what happens the complementary nucleotides get attached which are attached with the help of enzyme DNA ligase and DNA polymerase. एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथं आता डिस्कस केला काय की RNA प्रायमर जे अटॅच होतात ते RNA प्रायमर्स रिमूव्ह करून घेणं गरजेचं असतं. ते रिमूव्ह करण्यासाठी म्हणून DNA पॉलिमरेज फर्स्ट प्रोकॅरियोट्समध्ये आणि जर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी म्हणून DNA पॉलिमरेज अल्फा नावाचं एन्झाईम जे आहे ते इथं काम करत असतं. आणि शेवटी आपण पाहिलं लिडिंग अँड लॅगिंग स्टँड्स. मग काय होतं तर 3' to 5' डिरेक्शननं धावणारं आणि फास्टर रेटनं धावणारं जे स्टँड आहे त्याला लिडिंग स्टँड म्हटलं जातं. आणि इथं 3' to 5' इथून या दिशेनं धावणारं आहे लॅगिंग. लॅग बिहाइंड म्हणजे त्या पाठीमागे राहणे. म्हणजे काय तर हे फोर्कपासून पुढच्या बाजूला धावतंय, पुढच्या बाजूला हे स्टँड लिडिंग स्टँड धावतं आणि मागच्या बाजूनं किंवा इकडल्या बाजूनं पुढे रन होणारं जे आहे त्याला आपण लॅगिंग स्टँड असं म्हणतो. हे दोन स्टँड जे आहेत ते तयार होत असतात त्याला आपण लिडिंग स्टँड आणि लॅगिंग स्टँड म्हणतो. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA जो आहे तो काय आहे तर 50% पॅरेंटल कॅरेक्टर्स आहे आणि 50% न्यू कॅरेक्टर्स आर सिंथेसाइज्ड इनटू दी फॉर्म्ड DNA जर रेप्लिकेशन होत असताना नेहमी काय होतं तर 50% कॅरेक्टर जे आहेत ते ओल्डर असतात किंवा ओल्ड कॅरेक्टर असतात आणि 50% कॅरेक्टर्स फक्त नवीन जे आहेत ती तयार होत असतात जे मेसलसन आणि स्टार्ल्स एक्सपेरिमेंट जो आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. स्टुडंट फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स.